लोक माझ्याकडे टक लावून पाहतात. काही लोक तोंड वाकड करून दूर जातात आणि काही तर थेट तोंडावर म्हणतात, साडी साकारत्व लोढण. याचा अर्थ आहे जॉर्जियातून बाहेर निघून जा. आज मी तुम्हाला एक खरी पण अत्यंत दुःखद कथा सांगणार आहे. ही आहे जॉर्जियामध्ये MBBS करत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची खरी गोष्ट. मी वारंवार का सांगतो की MBBS साठी कुठल्याही नवीन देशात, नवीन विद्यापीठात किंवा नवीन एजन्सीकडून प्रवेश घेऊ नका. या विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी आम्ही त्याचे नाव बदलले आहे आणि ही गोष्ट दुसऱ्या विद्यार्थ्याच्या आवाजात सांगितली जात आहे, जो आता भारतात परत आला आहे. चला ऐकूया अर्जुनची ती खरी गोष्ट, जी प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विचार करायला भाग पाडेल. नमस्कार, माझं नाव अर्जुन आहे. मी एक भारतीय विद्यार्थी आहे, जो गेल्या वर्षापासून जॉर्जियामध्ये MBBSचे शिक्षण घेत आहे. मी इथे डॉक्टर होण्यासाठी आलो होतो. स्वप्न घेऊन, आशा घेऊन, पण आज मी तुमच्यासमोर एका वेगळ्या ओळखीसह उभा आहे. एक डिलिव्हरी बॉय. प्रत्येक रात्री, प्रत्येक ऋतूमध्ये मी तबिलिसीच्या गल्लींमध्ये वोल्ट कंपनीचा बॅग घेऊन जेवण पोहोचवतो. फक्त यासाठी की भाडं, वीज बिल आणि रोजच्या गरजा भागवता याव्यात. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. लोक हसून मदत करायचे. एकदा तर माझं मोपेड बिघडलं होतं. 2 जॉर्जियन भावांनी मला सर्व्हिस सेंटरपर्यंत सोडलं, काहीही न घेता. पण आता काहीतरी बदललं आहे. आता जेव्हा मी रात्री डिलिव्हरी करतो, लोक माझ्याकडे टक लावून पाहतात. काही लोक तोंड वाकड करून दूर जातात आणि काही तर थेट तोंडावर म्हणतात, साडी साकारत्व लोढण. याचा अर्थ आहे जॉर्जियातून बाहेर निघून जा. फक्त इतकंच. कोणतीही कारण नाही, फक्त माझ्या त्वचेच्या रंगासाठी. फक्त यासाठी की मी परदेशी आहे. कधी कधी तर सुपरमार्केटमध्ये सामान घेताना देखील शिव्याशाप ऐकावे लागतात. लोक ओरडून विचारतात, तुम्ही लोक इथे का आहात? आणि सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतं, जेव्हा हे सगळं लहान मुलांच्या तोंडून ऐकावं लागतं. मी ओरडून सांगू इच्छितो, मी इथे शिक्षण घेण्यासाठी आलो आहे, तुमचा देश हिरावून घेण्यासाठी नाही, तुमची संस्कृती नष्ट करण्यासाठी नाही. मी तुमची भाषा शिकू इच्छितो, तुमच्या परंपरांना समजून घ्यायचं आहे, पण माझ्याकडे वेळच नाही, कारण मला दररोज 2 कामं करावी लागतात, शिक्षण आणि डिलिव्हरी. ही माझी चूक आहे का? फक्त मी भारतीय आहे म्हणून मी द्वेषास पात्र आहे का? माझ्यासारखे हजारो भारतीय विद्यार्थी इथे आहेत, ज्यापैकी बरेच जण संघर्ष करत आहेत, पण आम्ही कुणालाही त्रास देत नाही. आम्ही फक्त जगण्याचा प्रयत्न करत आहोत. कधी काळी मला वाटायचं की जॉर्जिया माझं दुसरं घर आहे, पण आज मी या शहरात भीतीने राहत आहे. भीती कोणाच्या वाईट नजरेची, कुठल्या जातीयवादी टिप्पणीची किंवा कुठल्या हल्ल्याची. पण तरीही मी दररोज उठतो, डिलिव्हरी करतो, अभ्यास करतो आणि मनापासून प्रार्थना करतो की अजून कुठल्या विद्यार्थ्याला हे सगळं सहन करावं लागू नये. मी अर्जुन आहे, एक विद्यार्थी, एक डिलिव्हरी बॉय, एक माणूस आणि मला फक्त एवढंच हवं, थोडा आदर आणि फक्त थोडंसं न्याय. तुम्ही आत्ताच अर्जुनची आपबीती ऐकली. त्याच्या आवाजात जो भीतीचा आणि तुटलेपणाचा सूर होता, तो एकाख्या भारतीय विद्यार्थ्याच्या आयुष्याची कहाणी होती, ज्याने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण जॉर्जियामध्ये जाऊन त्याला मिळाली भीती, अपमान आणि संघर्ष. मी डॉक्टर शामिक मजुमदार पुन्हा एकदा सांगू इच्छितो, कुठल्याही चमकदार एजन्सीच्या भूलथापांना बळी पडून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य धोक्यात घालू नका. हे लोक जॉर्जियामध्ये फक्त ट्युशन फी स्वस्त दाखवतात. राहण्याचे, खाण्याचे आणि टॅक्सी भाड्याचे दरवर्षी जे $5,000 ते $6,000 खर्च येतात, त्याबद्दल काहीच सांगत नाहीत. अर्जुन आणि बाकी विद्यार्थी याच्यातच अडकतात. फक्त फी स्वस्त आहे हे समजून कुठल्याही अनोळखी देशात जाऊ नका. विचारा, तो देश तुम्हाला सुरक्षितता देईल का, सन्मान देईल का? तुम्ही तिथे मोकळ्या मनाने शिकू शकाल का? तुम्हीच विचार करा, जॉर्जियाचा एकूण GDP फक्त $35 अब्ज आहे, तर भारताचा GDP यापेक्षा 120 पट जास्त आहे, म्हणजेच $4.1 ट्रिलियन. याच्या तरीही जॉर्जियामधील लोक भारतीयांना भिकारी समजतात. पण जर 1 महिना रशिया आणि इराणकडून अन्नपदार्थ आले नाहीत, तर जॉर्जियातील लोक उपासमारीने मरतील.
मी गेल्या 15 वर्षांपासून परदेशात हजारो विद्यार्थ्यांना पाठवले आहे आणि माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सावध करतो. जॉर्जिया, उझबेकिस्तानसारख्या देशांमध्ये जाण्यापूर्वी 100 वेळा विचार करा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी नक्की बोला. तुमच्या भविष्यापेक्षा मोठं काहीच नाही. धन्यवाद. ओमकार मेडिकॉमसोबत जोडलेले रहा, सत्य जाण्यासाठी आणि सुरक्षित भविष्य निवडण्यासाठी.